3 शिट्ट्यांमध्ये दमदार तेही ब्राऊन राईस बिर्याणी तयार। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी नमस्कार मंडळी, मी येथे 1 वाटी ब्राऊन राईस 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यातील इम्प्युरिटीज जे आहेत ते निघून जातात। अर्धा लिंबू स्क्वीज करून साईडला ठेवून द्यायचा आहे। 250 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा हळद पावडर, पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। हाताने छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा दही, जास्त आंबट दही घालायचं नाही आहे आणि जर जास्त आंबट असेल तर अर्धा चमचा घाला। हाताने मिक्स केल्यामुळे चिकनला छान कोटिंग तयार होतं। 2 चमचे बिर्याणी मसाला, तुमच्या आवडीचा कोणताही बिर्याणी मसाला घातला तरी चालेल। मी येथे सुहानाचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे। 5 ते 10 मिनिटे हा मसाला असाच मुरून द्यायचा आहे। दहीमुळे आणि या मसाल्यांच्यामुळे चिकन अगदी छान ज्युसी आणि खूपच छान फ्लेवरेबल बनतं। तर आता आपण फोडणी देऊयात। कुकरमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर, मध्ये 1 तमालपत्र, 1 बदाम फूल, 1 दालचिनी आणि 4 लवंग। तेलामध्ये छान मसाले परतून घ्यायचे आहेत। नंतर 1 चमचा जिरे, 2 उभे चिरलेले कांदे, छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहोत। कांदा भाजताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो असायला हवी। यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे। नाही घातला तरीही चालेल, कारण आपण मॅरिनेशनमध्ये दही घातलेला आहे। कांदा टोमॅटो भाजल्यानंतर 1 उभी चिरलेली हिरवी मिरची आहे। आपला हा मसाला छान परतून झालेला आहे। तर यामध्ये आपण आता मॅरिनेशन केलेलं चिकन घालणार आहोत। तर मीडियम फ्लेमवर छान असं चिकन भाजून घ्यायचं आहे। तेलातील परतलेल्या मसाल्यांमध्ये हे चिकन भाजले गेल्यानंतर त्याची चव अगदी वेगळीच आणि युनिक लागते आणि चिकनही अगदी सॉफ्ट शिजलं जातं। यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ घाला। मीठ घातल्यामुळे चिकनला छान असं पाणी सुटायला चालू होतं। तर याच पाण्यामध्ये 2 ते 3 मिनटं छान चिकन शिजवून घ्या। तुम्ही पाहू शकता किती छान पाणी सुटलेलं आहे चिकनला। तर आता आपण लाल तिखट घालायचं आहे। मी येथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घातलेली आहे। तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये तिखट घाला। तिखट घातल्यानंतरही 2 ते 3 मिनटं याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून चटणी या मसाल्यांमध्ये आणि चिकनमध्ये छान मुरली जाईल। त्यानंतर आपण यामध्ये पाणी निथळून आपला ब्राऊन राईस घालून घ्यायचा आहे। तर राईसमध्येही 2 ते 3 मिनटं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सिंग खूप महत्त्वाचं आहे। 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून घ्या, जेणेकरून आपला तांदूळही छान भाजला गेला जाईल। नंतर यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे। पाण्याचा अंदाज हवा असेल तर 1 वाटी तांदूळला 4 वाटी पाणी, थोडीशी फ्रेश ताजी कोथिंबीर आणि 1 वेलची। कुकरचं झाकण आता बंद करायचं आहे आणि हाय फ्लेमवर 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत तर गॅस बंद करून थोडा वेळ कुकरला साईडला ठेवायचा आहे थंड होण्यासाठी। 10 ते 15 मिनिटांनंतर आता तुम्ही पाहू शकता आपली दमदार, मसालेदार आणि चविष्ट अशी ब्राऊन राईसची हेल्दी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे। पांढऱ्या तांदळाच्या प्रमाणात ब्राऊन राईसमध्ये कॅलरीज खूपच कमी असतात, त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी तर ही रेसिपी एकदम बेस्ट आहे। की भारी आणि चविष्ट लागते ना, की आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही ही नक्की बनवून खाल आणि 20 मिनिटात तर तयार होते। दही रायतासोबत तर वाह, अप्रतिम चव लागते। नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास आमच्या टेस्ट ऑफ फॅमिलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि चॅनलवर मटन रेसिपी, चिकन रेसिपी, दमदार रेसिपी आहेत, तर सगळ्या रेसिपी एकदा पाहून घ्या.